नमस्कार मंडळी. अद्वैत नयनाच्या अगदी हात धुवून मागे लागलेला असतो. नयनाने त्याला एवढा मोठा धोका दिलेला असतो, त्यामुळे आता नयनाला त्याला पकडून जाब विचारायचा असतो. त्याचे प्रयत्न सुरूच असतात. अख्खा कोल्हापूर तो पालथा घालतो. नयना ज्या हॉटेलमध्ये थांबलेली असते त्या हॉटेलमध्ये देखील अद्वैत जातो. परंतु राहुलने आधीच तिथे अद्वैतला बघितलेलं असतं, त्यामुळे तो नयनाला इन्फॉर्म करतो आणि नयना तिथून पळून जाते. अद्वैतला समजतं की इथे नयना होती, परंतु आता ती इथे नाहीये, इथून ती पळून गेलीये. तेव्हा मात्र अद्वैतचं डोकं सटकतं. तर अद्वैतला असं वाटतं की नयनाच्या पळून जाण्यामध्ये नक्कीच कलाची काहीतरी फूस असणार आहे. याचा अर्थ कला तिच्या बहिणीला वाचवतीये आणि कलाला चांगलंच माहितीये नयना कुठे. नयनाचा कॉन्टॅक्ट सुद्धा तिच्या सोबत होतो. फक्त तिला ही गोष्ट मला सांगायची नाहीये आणि चांदेकरांना सांगायची नाहीये. तर आता काहीही करून अद्वैतला नयनाचा ऍड्रेस हवा असतो आणि नयनाला गाठायचं असतं. तर इकडे कलाचं लग्न होऊन आता 2-3 दिवस झालेले असतात आणि कलाला पहिल्या मुळासाठी माहेरी जायचं असतं. तर ती जेव्हा सरोजला विचारते की मी माहेरी जाऊ का, परंतु सरोज तिला पूर्णपणे नकार देते. सरोज तिला सांगते की जर तू या घराच्या बाहेर गेलीस आणि त्या लोकांना जाऊन भेटलीस तर पुन्हा या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही. कला त्यांना खूप बोलत असते की मला जायचंय, कारण माझे आई वडील माझी तिकडे वाट बघताय आणि त्यांना माझी खूप काळजी आहे. निदान त्यांनी एकदा मला बघितलं तर त्यांच्या शंका कुशंका तरी दूर होतील. परंतु घरातले कोणीच कलाला तिकडे जाण्यासाठी परमिशन देत नाही. कला आता आबांना विचारत असते की आबा प्लीज तुम्ही मला तिकडे जाण्याची परमिशन द्यावी, कारण शेवटी जर या घरातली मी सून आहे, त्याच्या आधी मी त्या घरातली मुलगी सुद्धा आहे ना. आणि नयनाताई जर लग्नातून पळून गेली तर त्यामध्ये माझ्या घरच्यांचा काय दोष आहे. प्लीज मला तिकडे जाऊ द्यात. तर कलाची ही रिक्वेस्ट ऐकून आबा मानतात आणि आबा कलाला म्हणतात की ठीक आहे, तू जा तुझ्या माहेरी. परंतु सरोज म्हणते की आबा ही मुलगी अजिबात तिकडे जाऊ शकत नाही आणि जर ही मुलगी तिकडे गेली तर मी घर सोडून निघून जाईल. सरोज आता तिच्या पॉइंटवर अडून असते. तर सरोज ही आबांना म्हणते की नाही आबा, ही मुलगी या घराच्या बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि जर ही मुलगी परत तिकडनं इकडे आली तर हिला अजिबात घरात घ्यायचं नाही. आबा सरोजला म्हणत असतात की सरोज अगं तू मोठी आहेस, तू जरा समजून घे. परंतु सरोज म्हणत असते की आतापर्यंत मी सगळं समजून घेतीये, कोणी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? मी एका मुलाची आई आहे आणि माझा मुलगा एवढा कर्तबगार असून आज त्याच्यावर काय वेळ आलीये? कोणी आईच्या भावनांचा विचार केलाय? मी माझ्या मुलाला रडताना बघ, माझ्या मुलाला या सगळ्या गोष्टींचा किती मनस्ताप झालाय हे मी रोज बघतीये. आणि आबा तुम्हीच प्रत्येक वेळी मला समजून घ्यायला सांगताय आणि ह्या मुलीला प्रत्येक वेळी तुम्ही सूट देताय, परंतु यावेळी मी अजिबात असं होऊ देणार नाही. ही मुलगी कुठेही जाणार नाही. आता कलाला तर माहेरी जायचं असतं, परंतु सरोज तिला जाऊ देत नसते आणि मग अद्वैत तिथे येतो. अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई जाऊ दे तिला जर तिच्या माहेरी जायचं असेल तर. आणि तो कलाला म्हणतो की जा तू, तुला तुझ्या माहेरी जायचंय ना, जा. कला आता अद्वैतकडे बघू लागते की याच्यामध्ये अचानक एवढा कसा काय चेंज झाला. आबा म्हणतात की कला, परंतु माहेरी तुझं पहिलंच मूळ असणार आहे, त्यामुळे अद्वैत सुद्धा तुझ्या सोबत हवा. तर अद्वैतने सुद्धा तुझ्या सोबत यायला हवं ना. तर कला म्हणते की काही नाही आबा, मी एकटी जाईल. परंतु त्यावेळी अद्वैत म्हणतो की नाही कला, मी येतो तुझ्या सोबत. जर तुझं पहिलं मूळ आहे लग्नानंतर तर मीही येतो तुझ्या सोबत. तर आता हे ऐकून सरोज मात्र खूप चिडते. सरोज म्हणते की अद्वैत तू काय बोलतोयस आणि तू ह्या मुलीसोबत त्या लहान गल्लीमध्ये जाणार आहेस का? अरे तुझा स्टँडर्ड काय आहे, तू तुझा स्टँडर्ड विसरतोयस का? अद्वैत तिला म्हणत असतो की आई तसाही काय प्रॉब्लेम आहे आणि गेली ती तिच्या आई वडिलांकडे तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. सरोज म्हणत असते की अरे तूच म्हणत होतास ना तुला प्रॉब्लेम आहे, अचानक कसा काय तू एवढा बायकोचा झालास? सरोज आता ऐकायलाच तयार नसते. सरोज म्हणत असते की जर ही मुलगी अद्वैत सोबत जर आता तिच्या माहेरी गेली तर मी हे घर सोडून निघून जाईल. त्यामुळे आता सर्वांना मोठा धक्का बसतो. परंतु कलाच्या मनात कुठेतरी असतं की हा अद्वैत चांदेकर माझ्यासोबत येण्यासाठी का रेडी झाला असेल. सरोजची नाही नाहीची रट ऐकून शेवटी कला म्हणते की ठीक आहे, जर तुम्हाला असंच वाटतंय की अद्वैतने माझ्यासोबत येऊ नये तर काही प्रॉब्लेम नाही. जर माझी तिकडे जाण्याच्या जिद्दीमुळे जर तुम्ही हे घर सोडून निघून जात असाल तर मी ते कधीच करणार नाही आणि जर तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अद्वैत हा सरोजला समजावत असतो की अगं आई जाऊ देत ना तिला, परंतु सरोज ऐकत नसते. त्यामुळे सरोज आता अद्वैतला म्हणते की जर तू तिच्या सोबत गेला तर तुला माझी शपथ आहे. कला म्हणते की ठीक आहे आई, जर मी तिकडे गेल्याने जर तुम्ही घर सोडून जात असाल तर मला ते कधीच आवडणार नाही. ठीक आहे, मी नाही जाणार माझ्या माहेरी. परंतु त्यावेळी अद्वैत म्हणतो की नाही कला, तुला जायचंय तुझ्या
माहेरी आणि मी सुद्धा तुझ्या सोबत येणार आहे आणि आपण दोघंही तुझ्या माहेरी जातोय. हे ऐकल्यावर आता सरोजला मोठा धक्का बसतो आणि सरोज जोरात खाली बसते, कारण सरोजने अद्वैतला त्याची शपथ दिलेली असते आणि ती शपथ मोडून तो कलासोबत तिकडे जाणार असतो. तर कलालाही समजत नसतं की हे नक्की काय चाललंय, हा अद्वैत चांदेकर माझी एवढी साईड का घेतोय आणि माझ्यासाठी त्याच्या आईच्या का विरोधात जातोय. ची अगदी दयनीय अवस्था झालेली असते. सरोजला चक्कर वगैरे येत असते की आज पहिल्यांदा तिच्या मुलाने तिला डावललेलं असतं आणि त्यामध्ये रोहिणी मात्र तेल ओतण्याचं काम करत असते. रोहिणी म्हणत असते की हे हाल तर लग्नानंतर प्रत्येक मुलाच्या आईचे होत असतात. आपण मुलाला कितीही पदराशी बांधून ठेवलं ना तरी शेवटी मुलगा हा बायकोच्याच मागे जातो आणि आज अद्वैतने ते करून दाखवले. जशी रोहिणी हे सगळं बोलत असते तसा सरोजला आणखीच त्रास होत असतो. सरोजला कधी हे मान्यच नसतं की अद्वैत तिचं कधी ऐकणार नाही आणि तो ह्या अशा मुलीचं ऐकतोय ज्याचा तिला सगळ्यात जास्त राग आहे. आता तुम्हालाही मोठा प्रश्न पडला असेल की अद्वैत मध्ये अचानक एवढा चेंज कसा काय झाला. तर अद्वैतला आता ही गोष्ट करण्यामागे अद्वैतचा खूप मोठा स्वार्थ असतो. अद्वैतला असं वाटत असतं की कलानेच कुठेतरी नयनाला लपवून ठेवलंय आणि तो जर कलासोबत तिच्या माहेरी गेला तर नयनासोबत पोहोचण्यापर्यंत त्याला काहीतरी धागेदोरे सापडतील. एका मनाने त्याला असंही वाटत असतं की नयना ही तिच्या माहेरी आली आहे आणि हे लोक आम्हाला फसवताय आणि सांगत नाहीये की नयना तिच्या माहेरी पुन्हा परत आली आहे. आणि याच गोष्टीचा छडा लावण्यासाठी अद्वैत हा कलासोबत जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि या गोष्टीसाठी त्याने त्याच्या आईला सुद्धा डावललेलं असतं. कला आणि अद्वैत दोघंही कलाच्या माहेरी गेलेले असतात. जेव्हा कला आणि अद्वैत रस्त्याने चालत असतात त्यामुळे अद्वैतला मात्र खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, कारण त्या गोष्टींना तो कधी गेलेलाच नसतो. बाहेर चिखल पडलेला असतो आणि त्या चिखलातून चालणं त्याला खूप अवघड वाटत असतं. लहान मुलं इकडनं तिकडे फिरत असतात. बाहेरच बाजार भरलेला असतो आणि त्या बाजारामध्ये भाज्यांचा वास, मासे, मच्छी यांचा वास येत असतो. अद्वैत कधी अशा वातावरणात वाढलेलाच नसतो, त्यामुळे अद्वैतला ते खूप ऑकवर्ड वाटत असतं. परंतु तो कलासोबत पुढे जात असतो. कलाला मात्र या गोष्टीचं खूप हसायला येत असतं, कारण अद्वैत सोबत या गोष्टी होत असतात. कला आणि अद्वैत आता दोघंही कलाच्या घरी आलेले असतात. कला आणि अद्वैत दोघंही आता कलाच्या घरी आलेले असतात. दोघंही खूपच खुश असतात. बाबा सांगतात की कला आता तू तुझा उजवा पाय पहिल्यांदा टाकून घरामध्ये ये आणि दोघांनीही एकमेकांच्या हातात हात द्या. तर आता कलाला वाटत असतं की हा खडूस तर काय माझा हात धरून चालणार नाही, परंतु अद्वैत मात्र स्वतःहून तिला हात देतो आणि म्हणतो की चल. तर अद्वैत आणि कला दोघंही आता एकमेकांच्या हातात हात घेऊन आता घरामध्ये प्रवेश करतात. हे सर्व होत असताना मात्र तिथे संगीता नसते, कारण संगीताला खूप भीती वाटत असते अद्वैतच्या समोर येण्याची आणि अद्वैतची नजर मात्र नयनाला शोधत असते. त्याला असं वाटत असतं की नयना इथेच कुठेतरी लपून बसली असतात आणि नयनाची आई सुद्धा दिसत नाही, म्हणजे आई आणि लेक मिळून काहीतरी नवीन प्लॅन बनवत आहे आणि कुठेतरी पळून गेल्यात. तर मंडळी, आजचा हा भाग इथेच संपतोय आणि तुम्हाला हा ट्विस्ट एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.